नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील दुहिरे माझा मित्र ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की ईश्वरी अर्णवला विचारते, अर्णव सर बोला, मी फक्त तुमची जबाबदारी म्हणून तुम्ही माझी काळजी घेत आहात का? तेव्हा अर्णव हा नकार देतो आणि ईश्वरी बोलते, अर्णव सर मग बोला, तुमच्या या शब्दाची मी कित्येकी दिवसापासून वाट पाहत आहे. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी अर्णवला, त्यानुसार मी तुम्हाला एक सांगू का, आता मी तुम्हाला माझा नवरा मानायला सुरुवात केलेली आहे. आणि तेव्हा अर्णव देखील तिच्याकडे प्रेमाने पाहू लागतो. त्यानंतर आपण पाहतो राजेशने एका व्यक्तीला बोलवलेलं असतं आणि त्याने घरातले जुने सामान विकण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि तो बोलतो, हे बघ, हे पूर्ण 4 लाखाचे सामान आहे आणि सर्व वस्तू पाहून घे, मला कमीत कमी 3 लाख रुपये पाहिजेत. आणि तेव्हा दोघांचे बोलणे हे ईश्वरी ऐकत असते आणि ईश्वरी बोलते की राजेश, तुला मी यातला 1 रुपया देखील मिळू देणार नाही. आणि ती एक वेगळाच प्लॅन आखते. तेव्हा अर्णव बोलतो की परंतु ईश्वरी, हे कसं काय शक्य आहे? तेव्हा ईश्वरी बोलते की हे शक्य आहे, बघा मी काय करते ते. व ते सर्व वस्तू एका टेम्पोमध्ये भरून एका व्यक्तीला देण्यात आलेल्या असतात. आणि तेव्हा ईश्वरी बोलते, आम्हाला याचा 1 रुपया देखील नको, कारण या वस्तू आम्ही दान केलेल्या आहेत. आणि तेव्हा राजेशची मात्र बोलती बंद होते आणि तो अवाक होऊन ईश्वरीकडे पाहू लागतो. तर अर्णवला मनोमन खूपच आनंद झालेला असतो. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी हे एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करणार का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. दुहिरे माझा मित्र ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.